या गोष्टी व्हायला लागले त्याच्यामुळे थोडंसं त्रास होतोय. विश्वजितचे मामा आणि मामी सणासाठी आलेले होते, ते आता परत चाललेत. त्यांना तुळजापूरला सोडून येत आहे. पप्पाला सांग. तुकाराम बीज निमित्त मंदिरामध्ये भजन चालू आहे. ही मांजर सारखंच आहे. हा मांजर कुठला आहे, बोका कुठला आहे, मांजर आमची मांजर नाही पिल्ल्याला बी धरल्यावर काय करत नाही. दुसरे माणसं ही घेतल्यावर चावायला येते. एवढी हुशार आहे. आम्ही बोलल्याला तिला सगळं समजते. इथं झोपले माणसं. कुठे चालला बस. कुठे बी हिंडच वाटते यांना. आपण जसं हिंडतो तसं हिंड वाटते का नाही ग. प्रत्येक बारीला 2 पिल्ले असते. ह्या बारीस 3 दिले. मग तिकडे गेले. नेले
असेल की मी कोणाला तर द्यायला मांजरीचं पिल्लू. ती बाय तिथंच राहते आता रोज. आणि मोठं झाल्यावर एक ब्लॉग दाखवते हा तुम्हाला. पण नाहीतर कोणतर ती कोणाला तर देतच. गेल्या वर्षी दिसतो ना त्या वाघाला बाबा ब्लॉग. तिनं सेफ जागेत ठेवलेलं बोकही ती खात नाही. बाय. पुढचं द्यायला का मम्मी तोंडात मांजरचं पिल्लू कसं. तर आता सर्दी आणि म्हणजे सर्दी झालेली आहे आणि डोकं पण थोडं जाम झालं आहे, कारण आता ऊन खूप वाढलेलं आहे आणि थंड गरम आणि फिरणं या गोष्टी व्हायला लागल्या. त्याच्यामुळं थोडंसं त्रास होतो आहे आणि सर्दी जाम झाल्यामुळं बोलताना पण थोडासा त्रास होतो आहे. आता शेतात येऊन निवांत बसलेलो आहे आणि ऊन इतकं वाढलं आहे की मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया आता जास्त उन्हात फिरू नका. कुठलंही काम असेल तर ते सावलीत करा. असं कुठलंच म्हणजे शेतकऱ्याचे तर काम आता हळूहळू कमी झालेले आहेत. ज्वारी निघालेली आहे. काही ठिकाणी थोडंसं पाणी द्यायचं, घासाला असेल किंवा ऊसाला असेल तर तेवढंच फक्त. बाकी इतर वेळामध्ये जनावरं वगैरे आपले आहेत ते सावलीला बांधून आणि आपण पण सावलीला जास्ती करून बसायचं, जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि माठातलं पाणी प्यायचं, फ्रीजचं पाणी पिऊ नका. हे अशा पद्धतीनं थोडंसं हॉटेल इकडं तिकडं थोडंसं आधीचं जेवण झाल्यामुळं आणि पाणी बदल झाला, कारण 2-3 वेळेस इथं वेगवेगळ्या गावाला गेलो, नगरला गेलो, त्याच्यामुळं थोडंसं सर्दीचा. परंतु ते काय 2 दिवसामध्ये निघून जाईल, सर्दीचा काही विषय नाही. परंतु काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता इथून 4 महिने, कारण हवामान एकदमच चेंज व्हायला लागले. कारण परवा एकदम ढग आले होते आणि इतका उकाडा सुटला आणि पाऊस पण आला नाही, तरीसुद्धा आता पहाटेपासून थंडी चालू झालेली. म्हणजे दिवसभर कडाक्याचा ऊन आहे आणि सायंकाळी अशी एकदम धगाटा चालू होतो, एकदम उष्णता वाढल्यासारखं असं घाम वगैरे येतो आणि पहाटे थंडी. म्हणजे 3 प्रकारचं हवामान होत असल्यामुळं शरीरामध्ये पण बदल होत आहेत. तर काळजी घ्या सर्वांनी आणि सेफ राहा.